आता ही पहिलीच निवडणूक होते, कशा तऱ्हेने पाहता आणि किती उमेदवार आपण उपयोगी करणार आहोत? निश्चितच आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीची निवडणूक आता लढवत आहोत। आमची सर्व तयारी झालेली आहे। कालच माझे मित्र यांचा फोन आला संतोषजींचा की मलासुद्धा शिंदे साहेबांचे विचार पटतात आणि मलासुद्धा आपल्यासोबत यायचं आहे। तर मी त्यांना मला स्वागत आहे तुमचं, त्यांचं सकाळीच प्रवेश करून घेतलं आणि आज त्यांचं पंचायत समितीचं पनवेल पंचायत समितीचं त्यांचा फॉर्म परत समजा उद्या भाजप आणि शिवसेना युती झाली आणि भाजपने देखील अर्ज भरला तर आपण माघार घेणार का? निश्चितच की आता आमच्या बोलणी चालू होती, अजूनपर्यंत काय निरोप आलेला नाही आहे। या संदर्भामध्ये आमचे आमदार खासदार हे निर्णय घेतीलच, परंतु आजच्या शेवटचे 2 दिवस आहेत, त्यामुळे अजून तरी काय तसं काही प्रस्ताव आलेला नाही किंवा युती संदर्भामध्ये ठाम निर्णय झालेला नाही। त्यामुळे जशी वेळ येईल त्यानुसार आपण ते बघूया। पनवेल महानगरपालिकेमध्ये महायुतीची युती होती, त्याच्यानंतर जे आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती न होण्याचं नक्की महत्त्वाचं कारण काय आहे? नाही, त्याचं पनवेल महानगरपालिकेमध्ये युती होती आणि महायुतीची इथं सत्ता आलेली आहे। या संदर्भात आम्ही सुद्धा चर्चा केलेली आहे, जिल्हाध्यक्षांशी बोललो, मी आमदारांशी पण सुद्धा बोललेलो आहे त्या संदर्भात, परंतु अजून तो काय निर्णय आलेला नाही। आणि पक्ष म्हणून जर का महायुती झाली तर आनंदाचीच गोष्ट आहे, पण नाही जर का महायुती झाली तर आम्हाला पक्ष म्हणून सुद्धा निवडणूक लढवायची आणि त्यानुसार आम्ही तयारी करत आहोत। दादा, तुम्ही स्वतंत्र जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर किती ठिकाणी जागा उभारणार, कोणत्या ठिकाणी जागा उभारणार? निश्चितच आम्ही आमच्याकडं जवळजवळ 5-6 जिल्हा परिषद सदस्य निवडणूक लढतो। आम्ही एक 10-12 पंचायत समितीतून लढतो आहे पनवेलमध्ये। निश्चित उद्या तुम्हाला तो आकडा समजेल। आमची पण तयारी झालेली आहे आणि उद्या आम्ही सर्व उमेदवारांसकट उद्या आम्ही उमेदवारी भरणार आहोत। सैनिक होतात आणि अचानक आपण शिवसेनेच्या धनुष्यबाणावर अर्ज भरताय पंचायत समितीचा, काय सांगाल याबद्दल? इकडे कॅमेऱ्यात बघा। उरण विधानसभा संघटक होतो आणि पक्षाकडनं ही फसवणूक झालेली आहे कार्यकर्त्यांची, आणि जे कामाचं तिथे आता काय पद्धत राहिलेली नाही आणि त्यामुळं मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। पुढे रणनीती तुमची कशी राहणार आहे? आता शिंदे साहेबांबरोबर पुढे काम करायचं आहे आणि पंचायत समितीमार्फत जी आपली जनता आहे, ज्या माझे विभाग आहे, तालुका आहे पनवेल, तिथे मी काम करणार। दादा, कोणत्या पंचायत समितीवर आपण निवडणूक लढवणार आणि कशी काय टक्कर असेल तुमच्यासमोर? पळस्ते पंचायत समितीमधनं मी इलेक्शन निवडणूक लढतो आहे आणि माझं जे विरोधक आहेत ते आता BJP आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडी त्यांचा कोणतरी उमेदवार असेल। पंचायत समितीबद्दलची पार्श्वभूमी आणि तुमचं असलेलं विजन त्याबद्दलमध्ये काय म्हणून तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहात? मी पहिले एकतर पळस्पे ग्रामपंचायत सदस्य होऊन गेलेलो आहे। मी वकील असल्यामुळे मला प्रशासकीय पण अनुभव आहे। त्याचबरोबर मी ह्या मतदारसंघामध्ये एक 6 महिन्यापासून सर्वे केला, तर या मतदारसंघामध्ये नक्की काय कामं आहेत की लोकांची समस्या काय आहेत, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या मला अशी जाणवली की प्रत्येक गावात मला 4 गावांची ग्रामपंचायती आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळ्या समस्या आहेत। त्यातलं पळस्प्यामध्ये जी समस्या आहे का त्या ठिकाणी लोकांना पाण्याची समस्या आहे, जलजीवन मिशनचे जे काम आहेत ते अर्धवट पडलेले आहेत। त्यानंतर डेरवलीमध्ये अनधिकृत काही बिल्डिंग आहेत, त्याच्यामुळं त्या भागामध्ये झालेला जो प्रकार आहे त्याच्यावर मला काम करायचं आहे। आणि त्याचबरोबर मला बाकीची इकडे जे काय सोयी द्यायच्या आहेत, गटार आहेत जिथे अजून ती अशी पडलेली आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उसारली गावामध्ये पण काही समस्या आहेत, ज्या पाण्याची समस्या आहे, ज्यांचे कित्येक वर्ष तिथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आले, पनवेलच्या एकदम शहराच्या जवळ असूनसुद्धा तिथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे, ती मी शासनामार्फत सोडवणार।